नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक आहे। नाशिकच्या एका शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अशी मागणी ठेवली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत। लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडका शेतकरी योजना सुरू करण्याची ही मागणी नेमकी काय आहे आणि यावर अजित पवारांनी काय उत्तर दिले हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया की नाशिकच्या दिंडोरीमध्ये शेतकऱ्याने नेमकी काय मागणी केली होती। नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान एका धाडसी शेतकऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले। त्याने अतिशय थेट आणि सोप्या शब्दांत आपली मागणी ठेवली। तो म्हणाला, दादा, तुम्ही महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, पण आमचंही ऐका। आमच्यासाठी लाडका शेतकरी योजना सुरू करा। या योजनेअंतर्गत आम्हाला दरवर्षी पैसे नकोत, पण एकदा आमची संपूर्ण कर्जमाफी करा। या मागणीने उपस्थित लोकांचे आणि स्वतः अजित पवारांचे लक्ष वेधून घेतले। शेतकऱ्याच्या या मागणीत त्याचे दुःख, त्याची व्यथा आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट दिसत होत्या। शेतकऱ्याच्या या अनपेक्षित मागणीवर अजित पवारांनी अतिशय शांतपणे आणि सविस्तर उत्तर दिले। त्यांनी शेतकऱ्याचे म्हणणे टाळण्याऐवजी सरकारच्या विविध योजना आणि आव्हानांवर प्रकाश टाकला। अजित पवार म्हणाले की जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या, फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केल्या तर मोठा बदल घडू शकतो। एकत्र आल्याने शेतकऱ्यांची ताकद वाढते आणि त्यांना बाजारात चांगला दर मिळू शकतो। अजित पवारांनी या सभेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवरही चर्चा केली। त्यांनी मान्य केले की सरकारने साखर कारखान्यांप्रमाणे द्राक्ष उद्योगासाठी ठोस निर्णय घेतलेला नाही आणि ही एक मोठी त्रुटी आहे। याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलावरही आपले म्हणणे मांडले। ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांपर्यंत वीज माफीची घोषणा केली आहे। ही योजना शेतकऱ्यांसाठी एक भेट आहे। दिंडोरीच्या या सभेत त्यांनी द्राक्षांवर लागणाऱ्या जीएसटीचा मुद्दाही उचलला। ते म्हणाले की द्राक्षांवरील जीएसटीचा मुद्दा जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मांडला जाईल। जर त्यांना जमले नाही तर मंत्री आदिती तटकरे हा मुद्दा मांडतील। त्याचप्रमाणे त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक गोष्टी सांगितल्या। ते म्हणाले की सरकार या विषयावर केंद्र सरकारशी सातत्याने बोलत आहे। मागच्या वेळी जे नुकसान शेतकऱ्यांना झाले होते तसे पुन्हा होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल। अजित पवारांनी हे देखील स्पष्ट केले की सरकारच्या विविध योजनांवर अंदाजे 75,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण कर्जमाफी करणे सध्या शक्य नाही, पण भविष्यात यावर नक्कीच विचार केला जाईल। या शेतकरी सभेत अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या उचलून त्यावर सविस्तर माहिती दिली आणि ही सभा समाप्त झाली। या सभेनंतर त्या नाशिकच्या शेतकऱ्याची लाडका शेतकरी योजनेची मागणी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली। या शेतकऱ्याने लाडका शेतकरी योजनेची मागणी करून राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। जरी सरकारने तात्काळ संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य केली नसली तरी या मागणीने शेतकऱ्यांच्या समस्यांना पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे। अजित पवारांच्या उत्तरांवरून हे स्पष्ट होते की सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत गंभीर आहे। वीज माफी, जीएसटीमध्ये सवलत आणि कांदा उत्पादकांना मदत यांसारखी पावले सरकार उचलत आहे, पण शेतकऱ्यांना केवळ तात्पुरता दिलासा नको तर कायमस्वरूपी तोडगा हवा आहे, वजा हे या मागणीतून स्पष्ट होते। मित्रांनो, लाडका शेतकरी योजनेची मागणी ही केवळ एका शेतकऱ्याची मागणी नाही, तर ही संपूर्ण शेतकरी वर्गाची भावना आहे। सरकार यावर पुढे काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तोपर्यंत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्या या चॅनलवर शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती नेहमी मिळत राहते। विविध योजनांची माहिती तुम्हाला याच चॅनलवर दिली जाते, त्यामुळे चॅनलला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? लाडका शेतकरी योजनेची मागणी योग्य आहे का? सरकारने यावर काय पाऊल उचलायला हवे? आपले मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये विचारू शकता। मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करणे आणि व्हिडिओला लाईक करणे विसरू नका। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळू शकेल। आजसाठी एवढेच। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।